कशी झाली अंशुमन? एका मुलीवर हात उगारताना लाज नाही वाटली? तू बरा आहेस ना? लाज नाही वाटत तुला? काय माणूस आहेस की राक्षस? बायकांशी कसं वागायचं याचे बेसिक संस्कार नाही आहेत ना तुझ्यावर? काय केलंय काय त्या बिचारीने? तुला चहा नाही दिला का? तुझे कपडे नाही धुतले का? आणखी एखादं मूर्ख काम नाही केलं तुझं? गो टू हेल. अंशुमन, काय डोका बिका फिरलाय काय तुझा? एका स्त्रीवरती हात उचलतोस? लाज नाही वाटत तुला? वा दादा, तू पण मलाच बोल. किंमतच नाही मला या घरात. अंशुमन, मॉम थांब, मला बोलू दे. दादा, ही रोहिणी एक नंबरची थर्ड क्लास नोकर आहे. आपण हिला पगार देतो ना, मग हिने माझं ऐकायला नको? आणि तुला वाटतं ना ही साधी बोळी? काही साधी बोळी वगैरे नाहीये. एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे. एक नंबरची नालायक बाई आहे. आत्ता माझ्या रूमच्या बाहेर माझं चोरून बोलणं ऐकत होती. इथे मी सुधारायचा प्रयत्न करतोय, उद्या काही सांगेल ही माझ्याबद्दल बाहेर जाऊन. कामात तर लक्ष नसतंच. कोण काय बोलतं याच्याकडे जास्त लक्ष असतं हिचं. आजवर खूप वेळा सोडून दिलं मी, पण आज नाही. 2-4 कानाखाली दिल्या ना, बरोबर अक्कल ठिकाण्यावर येईल हिची. शो पाऊल जरी पुढे टाकलंस ना, तरी याद राख, असं नव्हतंच रे तू अंशू. कसं झालायस तू? कुठलं आलं हे सगळं तुझ्या डोक्यात आणि तुझ्या मनामध्ये? ही सगळी मंडळी जी आपल्यासाठी काम करतात, ही नोकर नाही आहेत आपले, मदतनीस आहेत. आपण त्यांना पगार देतो त्यांच्या कामाचा तो उपकार म्हणून नाही. तितकं काम करतात ते दिवस रात्र आपल्यासाठी म्हणून देतो. आणि एखाद्याचं वागणं, एखाद्याचं काम करण्याची पद्धत तुला नसेल पटली ना, तर मला सांगायचं, आपण त्यांना काढून टाकू. पण असं नाही वागायचं कोणाशीच. आणि स्त्रीशी तर नाहीच नाही, कुठल्या स्त्रीशी नाही असं वागायचं. आजी, काकू, तुमच्या दोघींच्या बरोबरीने मी याला वाढवलं ग. लहानाचं मोठं केलं तुमच्या बरोबर. मला असं वाटलं की भाऊ म्हणून त्याला 4 समजुतीच्या गोष्टी मी सांगितल्या असतील, त्याच्यावरती संस्कार केले असतील. पण खरं तर माझंच चुकलं. मी काहीही त्याच्यावरती संस्कार केले नाहीत. कसा वागतोय बघा. चुकून तुझ्या पायावरती चहा सांडला म्हणून तू तिला चापकाचे फटके देणार? ही कुठली पद्धत आहे अंशुमन? बाईवर हात उचलला कसा जातो अंशुमन? कोण समजतोस कोण तू स्वतःला? आणि काय केलं तिने? चोरून तुझं बोलणं ऐकलं, हो ना? मग असं तू काय बोलत होतास की जे तुला इतकं महत्वाचं वाटलं की तिने ते ऐकू नये? नाही दादा, काही नाही, असंच जनरल बोलत होतो. सर, मी खरंच चोरून काही नाही ऐकलं. खोटं बोलू नकोस. ऐकत होतीस तू. चुकीची वृत्ती आहे ही. आणि मग तुझी वृत्ती काय? ऑफिस मधल्या काम करणाऱ्या एका स्टाफला हॅरॅस करणं, घरात आपल्यासाठी काम करणाऱ्या आपल्या एका मदतनीसाला चापकाचे फटके देणं, ही तुझी वृत्ती आहे? ही नीच वृत्ती आहे. पण चुकीला शिक्षा व्हायला पाहिजे असं तूच म्हणतोस ना दादा? हो, पण कोणत्या चुकीला आणि कोणती शिक्षा आणि कोणाला? आणि तिने समजा कोणाला उद्या जाऊन सांगितलं तर त्यांनी काय फरक पडणार आहे? कारण बोलणंच महत्वाचं नव्हतं. पण नेक्स्ट टाइम काहीतरी महत्वाचं असू शकतं ना दादा? मग तिला सांगायचं की यापुढे तुझं काम तिने करायचं नाही. तुझ्या खोलीच्या इथे यायचं नाही, तुझं स्वयंपाकाचं बघायचं नाही, तुझं कुठलंही पर्सनल काम तिने करायचं नाही. आणि जर तुला तिचं वागणं पटत नसेल तर ते मला सांगायचं किंवा आजीला सांगायचं. या पद्धतीने कोणाशी या घरात कुठल्याही स्त्रीशी, कुठल्याही मदतनीसाशी वागायचं नाही. मग ती आपली मदतनीस असो, ती आजी असो, ती आई असो, ती बहीण असो, ती बायको असो, कुठल्याही स्त्रीशी या पद्धतीने या घरात वागायचं नाही. मी ते कधी खपवून घेणार नाही. मला असं वाटलं की श्वेताच्या बाबतीत तुझी शिक्षा भोगलीस, त्यांनी तू सुधारला असशील, धडा घेतला असशील. पण तू तर अजूनच बिघडलास.
आता साधी नाही अंशुमन, आता तुला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. दादा तू तिच्यासाठी मला बरोबर आहे समोर तुझं. दे ह्याला शिक्षा, ह्याला ना शिक्षा झालीच पाहिजे. अरे आम्ही पण आलो, आम्ही अडवायचा पण प्रयत्न केला त्याला, पण हा थांबेच ना. म्हणजे जास्त मारला नाही त्यांनी, पण हे चुकीचंच आहे ना. काय करावं ह्याच्या पुढे कळतच नाहीये मला. नाही कळणार काकू त्याला, कारण शहाण्याला शब्दाचा मार असतो, पण याला नाही कळणार. त्यांना याला घर झाडून पुसून यायला सांगितलं, सगळी घरातली कामं करायला सांगितली, कारण तेव्हा असं वाटलं की या सगळ्या कामांच्या निमित्ताने आपले मदतनीस आपल्यासाठी काय काम करतात दिवस रात्र याची जाणीव त्याला होईल, त्यांची किंमत त्याला कळेल. पण तुझ्यात तिळमात्रही फरक पडला नाही अंशुमन. नाही नाही, आता तुला अशी शिक्षा द्यावी लागेल ना जी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. एका स्त्रीवरती हात उचलणं हा किती मोठा गुन्हा असतो ना, ते आता तुला कळेल. समोर बरोबर आहे तुझं, पण काळजी करू नको. मी नीट समजवते त्याला. आता त्याची चूक झालीच आहे ना, याची शिक्षा मिळाली पाहिजे, पण आता नको. आता मी त्याला समजवेन. चूक नाही काकू, गुन्हा झालाय, गुन्हा. एका स्त्रीवरती हात उचललाय त्यांनी, रोहिणीवरती हात उचललाय. आजपर्यंत या कुटुंबात कोणीही कुठल्याही स्त्रीशी या पद्धतीने कधीच वागलं नाही. बायकांवरती हात उचलणारे भ्याड पुरुष या घरात कधीच जन्माला आले नाही. आणि ही जी रग आहे ना तुझ्या अंगात, ही कष्ट करून जिरव, हे असं एखाद्या स्त्रीच्या अंगावरती हात उचलून नाही. हा जो पुरुषार्थ गाजवायचा ना तुला, तो काम करून गाजव, स्त्रीवरती अत्याचार करून नाही. अरे आपल्यापेक्षा कमी ताकद असलेल्या व्यक्तीवरती कोणी जोर जबरदस्ती करू शकते. हिंमत असेल ना तर तुझ्यापेक्षा ताकदवान माणसाची लढ, आणि फक्त शरीराने नाही बुद्धीने लढ, काम कर, त्याच्यात यश मिळव. एखाद्या स्त्रीवरती हात उचलून जर खूप मोठं मैदान मारलं असं वाटत असेल ना, तर अत्यंत क्षुद्र विचार आहेत तुझे. आणि फक्त स्त्री नाही, या घरामध्ये कुठल्याही माणसाला माणसासारखंच वागवलं गेलं पाहिजे, हे मी तुला पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय. पिंट्या, बरोबर बोलतोस तू. अरे याने हंटरनी मारलं ना रोहिणीला. रोहिणी, तू पण आता त्याच हंटरनी ना मार ह्याला. अगं अशा विकृतीला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. रोहिणी, आजी काय म्हणालीस ते ऐकलं ना? उचल तो हंटर आणि मार त्याला. नाही सर, मला नाही जमणार.